12 वर्षे पूर्ण झालेल्या सोहळ्याला तपपूर्ती नाव येतं बरं का खोडे पाटील, तपपूर्ती. पण शास्त्र आहे, एकनी वाढ करायची असते. रौप्य करायचं असेल तर 1, सुवर्ण करायचं असेल तर 2, अमृत करायचं असेल तर 3 आणि शताब्दी करायची असेल तर 4. तुम्ही जन्मभर हे गणित विसरणार नाही. एकदा पुन्हा सांगतो. 12 वर्षे झालं की तपपूर्ती, पण 2 तप झाल्यावर 1 मिळवायचा, मग रौप्य होतो. 12 दुणे 24 अधिक 1 25, त्याचा होतो रौप्य. 4 तप झाल्यावर 2 मिळवावे लागतात. 12 चौक 48 अधिक 2 मग 50चा सुवर्ण. 6 तप झाले की 3 मिळवायचे. 12 सकम 72 अधिक 3 75चा अमृत. 8 तप झाल्यावर 4 मिळवायचे. 12 8 96 4 100 शताब्दी. आता हे जन्मभर तुम्ही विसरणार नाही. त्यापैकी हा 3रा सुवर्ण महोत्सव. आणि अतिशय सुंदर ही सगळी तरुण मंडळी वळणचे. तसं वळणला पहिलेपासूनच वळण आहे, पण ही जुनी सगळी वयोवृद्ध मंडळी त्यांना मार्गदर्शन करणारी आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार धावणारी ही तरुण मंडळी आहे. म्हणून दृष्ट लागेल असा सोहळा या ठिकाणी संपन्न. भागवा भागवी नाही बघा खोडे पाटील, काट कसर नाही. श्रीमंत बापानं लाडक्या लेकीचं लग्न ऐश्वर्यात करावं, तसं सुवर्ण महोत्सव वळणच्या ऐश्वर्याला शोभेल असा आहे. म्हणून सगळे सुंदर, साऊंड सिस्टीम सुंदर, गाणारे निवडून आणले तुम्ही बरं का. पारे 2 जॅकेट, गायनाचार्य शेळके महाराज, गायनाचार्य कोतकर महाराज, गायनाचार्य संदीप महाराज पारे, गायनाचार्य सुनील महाराज पारे, उभे असलेले सगळे तारे विनेकरी महाराज, इकडचे संतोष महाराज टाळकरी, भालदार चोपदार, मृदंगाचार्य टेकुडे आणि खुडे दोघालाही नमस्कार. गोसावी तुम्हालाही राम राम. हे हा ना, हे जुनं गाव आहे आमचं. हे सगळे छोटे छोटे साधक, पण याच गावचे. तुम्हाला आता अमृत महोत्सव करावा लागणार आहे 25 वर्षांनी. तेव्हा आम्ही वरून पाहू कसा चाललाय म्हणून याही लेकरांना धन्यवाद देतो. का वळणची लेकर आहे. शुद्ध बिजा पोटी, फळे रसाळ गोमटी, गोमट्या बीजाची फळेही गोमटी. ज्यांनी सप्ताहाला प्रेरणा दिली असेल ते आज आपल्यात नाही. स्वर्गीय गुरुवर्य वैकुंठवासी पूजनीय बंसी महाराज तांबे, इथे पारायणाला असणारे पूजनीय भानुदासजी महाराज गायके, ज्यांचा कृपा आशीर्वाद आहे तुम्हा आम्हा सर्वांचं श्रद्धेचं स्थान पूजनीय भास्कर गिरीजी महाराज, त्याच्यानंतर ज्ञानेश्वरीच्या पारायणाचं नेतृत्व करणारे वाकचौरे, तुम्हालाही नमस्कार. की तुमच्या मागचे हे नेहमीचे पाटील आमचे या भागात असलो की हजर, तुम्हालाही नमस्कार म्हटलं. ठीक आहे. उपस्थित आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, तरुण बांधव, प्रचंड गर्दी, दर्दी, शिस्त, शांतता, सुंदर साऊंड सिस्टीम, शूटिंग वाले बरोबर करा बरं का, नाही तर इंदुरीकरांना फोन करील. अतिशय सुंदर नियोजन
वळण ग्रामस्थांनी केलं त्यांना धन्यवाद देतोच, पण त्यांच्या विनंतीला मान देऊन 4 दिवसापासून रोज रोज येऊन तुम्ही सर्वांनी त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं. वळणकराच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद. विठ्ठल अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. ज्यांच्या दरबारात 50 वर्षापासून सेवा, तो बाबा म्हणाल सगळे कीर्तनकार आले आणि माझ्यावर एकाही बुवानं कीर्तन केलं नाही, म्हणून सांगून आलो आज मी तुमचंच सांगतोय म्हटलं. 5 परोपकार्यामध्ये संतांचा पहिला क्रम आहे. संत बिटप सरिता गिरिधरणी परहित लहगे सपनके करणी. संत बिटप सरिता गिरिधरणी. संत बिटप सरिता गिरी आणि धरणी हे 5ही परोपकारासाठी आहे. त्याच्यात पहिला नंबर संताचा आहे. पृथ्वी परोपकारासाठी मी बरेचदा सांगितलं, तुम्हालाही पाठ झालं. समाजातून एखादा माणूस गेला, लात लागली, मांडीला लाल डोळे करत नमस्कार केला नाही तर दिसत नाही का माणसा तुडवत चालला. माणसाची लात माणसाला लागली तर माणसं सहन करत नाही. थोडा विचार करा, 85 वर्षे आम्ही जोडे घालू घालू पृथ्वी तुडवली, एकही दिवस रागावली नाही का? नुसतं परोपकार तिला माहिती आहे. म्हणून पृथ्वी परोपकारासाठी, नदी परोपकारासाठी. फेडीत पापताप कोकितिरीचे पादप समुद्रा जायाप. गंगेचे जैसे उगमापासून सागराला मिळेपर्यंत तीरावरील वृक्षाला जीवन देऊन फलीभूत करते. स्नान करणाऱ्याचं पाप घालवते. तहानलेल्याची तृषा निवृत्ती करते. आणि पैठण सारख्या ठिकाणी धरण झालं की 2-4 जिल्हे सुखी करते. उगमापासून सागरापर्यंत केवळ परोपकार. नदी पर्वत परोपकारासाठी. बघा पारे, पर्वत नद्यांचा बाप आहे. पर्वताहून नद्या उगम पावतात, म्हणून तर ते रामायणामध्ये तो उल्लेख पर्वताचा आला. कारण राम जन्म दुपारी 12ला होणार होता, आनंद सकाळी 4ला. दुपारी रामाचा जन्म होणार आणि 4 खुशीत आले सकाळी रामनवमीच्या दिवशी. 4 जण. बनक कुसुमित गिरी गणमणियारा स्त्रवई सकल सरिता अमृतधारा. बन पहिला उल्लेख आहे. वनाला आनंद झाला, मण्याला झाला, पर्वताला झाला, वाऱ्याला झाला. वनाला आनंद झाला. विचारला, अरे आपको किस बात की खुशी? तो जंगल ने जवाब दिया, जिसका जन्म दोपहर को होने वाला है वो तो 14 साल जंगल आने वाला है. पहिलं खुश झालं जंगल राम जन्माच्या दिवशी सकाळी. मण्याला विचारलं, तुम्हाला आनंद? म्हणले, आमच्या नावाचा उल्लेख होणार आहे, रघुकुल मणी. म्हणून मणी खुश झाले. वारा आनंदानं वाहू लागला. तुला कसा आनंद? वारा म्हणला, पठ्ठ्याचा पोरगा ज्याच्या शेवेत लागणार आहे त्याचा जन्म दुपारी होणार आहे. मग वारा खुश, कारण पवन हा बाप आहे हनुमंताचा. आणि पर्वतांना आनंद झाला. विचारलं, पर्वत म्हणाले, आम्हाला लेकी भेटणार असल्याचा आनंद आहे. म्हणजे अरे आमच्या लेकी नद्या सागराला मिळाल्या, पुन्हा आंबे रसासाठी सुद्धा पप्पाच्या भेटीला आल्या नाही. पर्वत म्हणाले, मग आता लेकी भेटणार आहे ना. म्हणजे ज्याचा जन्म दुपारी होणार आहे तो 14 वर्षे वनवासात जाणार आहे. त्याची पत्नी सीता रावण चोरणार आहे. रावणासोबत त्याला लढाई करावी लागणार आहे. लढाईसाठी वानर सेना लंकेत न्यावी लागणार आहे. वानर सेना नेण्यासाठी त्याला समुद्रावर पूल बांधावा लागणार आहे. पूल बांधण्यासाठी तो जगातले पर्वत उचलू उचलू समुद्रात टाकणार आहे आणि तिथं सासरच्या लेकी पप्पाला भेटणार आहे. पर्वत नद्यांचं उगमस्थान म्हणून पर्वत परोपकारासाठी. वृक्ष परोपकारासाठी. जैसा आम का पेड़ वैसा संत का हेत, नीचे से मारा पत्तर ऊपर से फल देत. झाडाला कैऱ्या आल्या आंब्याच्या, दगड मारा. दगड मारणाऱ्यावर झाड रागवत नाही, त्यालाही 2-4 कैऱ्या बक्षीस देतं. तुम्ही करून पहा प्रयोग. नीचे से मारा पत्तर ऊपर से फल देत. जसं दगड मारणाऱ्यालाही फळ देणं हा वृक्षाचा स्वभाव आहे, तसं अपकार्यावरही उपकार करणं हा संताचा बाणा आहे. नव्हे त्याच्यासाठीच आलेले. येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठ, आले गरजा वैकुंठ, आले गरजा वैकुंठ. येथे उपकारासाठी आले
आले घरजा वैकुंठी. प्रथम क्रमांक. आता उपकार करतात पण त्याच्यात 4 विभाग आहे. काही उपकार्यावर उपकार करतात, काही अपकार्यावर अपकार करतात, काही उपकार्यावर अपकार करतात, पण संत अपकार्यावर उपकार हा फरक. उपकार्यावर उपकार तुमच्या भाषेत सांगतो. यानं त्याला तंबाखू दिला, मग हे त्याला चुना. हे कीर्तन कळलं तुम्हाला? पुढे पाटील यानं त्याच्यावर तंबाखूचा उपकार केला की ते याच्यावर चुन्याचा उपकार करतं. नुसता तंबाखू खाऊ नये. तंबाखू खाण्याला सांगतो. भगवंत म्हणे अर्जुना, जो खाय तंबाखू चुना तो भक्त माझा जुना. हे ओवी ज्ञानेश्वरीतल्या 19व्या अध्यायात आहे बरं का वागचा. हे त्याला तंबाखू देतं शेळके पाटील, मग ते याला चुना देतं. म्हणजे यानं त्याच्यावर तंबाखूचा उपकार केला की त्यानं याच्यावर चुन्याचा उपकार. याला म्हणतात उपकार्यावर उपकार. अपकार्यावर अपकार. तुमच्या भाषेत सांगतो. यानं त्याची गंज पेटवली, 2 महिन्यानं हे त्याचा गोठा पेटवतं. हे अपकार्यावर अपकार. काय उपकार्यावर अपकार. जही ते नीच बढाई पावा हे ठरलेलं आहे. ते वाहत होता विंचू, बेंडकोळीला दया आली. अर्ध्या मिनिटांत उडी टाकली, पाण्यात पोहत गेली बेंडकोळी. तिकडनं विंचू घेतला पाठीवर. परतीचा प्रवास सुरू झाला. जोपर्यंत बेंडकोळीच्या पाठीवर विंचू होता, पाण्यातला प्रवास होता, तोपर्यंत विंचू हरिभक्त परायण होता. त्याला माहिती आहे जीव धोक्यात आहे, हालचाल नाही, शांत बसला होता. जेव्हा बेंडकोळी नदीच्या काठाला आली, विंचवाला वाटलं आता तर वाचलो, पण माहिती करून द्या पठ्ठ्याला काय म्हणतात. उतरताना बैमानानं नांगी मारली. हे 2-2 फूट उड्या मारत होती बेंडकोळी. याला म्हणतात उपकार्यावर अपकार. तंबाखू चुना उपकार्यावर उपकार. गंज पेटवणे, गोठा पेटवणे अपकार्यावर अपकार. हा दृष्टांत उपकार्यावर अपकार. कोणी उपकार्यावर उपकार करतात, कोणी अपकार्यावर अपकार करतात, कोणी उपकार्यावर अपकार करतात, पण संत अपकार्यावर उपकार हे लक्षात घ्या. अरे कोणती दिंडी निघू द्या महाराष्ट्रात, 2 संतांचं भजन. ज्ञानोबा तुकाराम है ना, संध्याकाळी गुलाबजाम. खरं आहे का नाही? खरं बोला, वळणला आहे तुम्ही. काय मजा आहे. अरे नुसता आम्ही ज्ञानोबा तुकाराम म्हणतो तर गुलाबजाम आहे. त्यांना मांडे भाजायला खापर नाही मिळालं हे लक्षात ठेवा. झोळी फाडली, संन्यासाची कार्टी म्हणून कपड्यासह आंघोळ्या केल्या. झोळी फाडली. वाकचौरे महाराज, पीठ खाली पडलं. निवृत्तीनाथाचा हात ज्ञानोबा रायणी धरला. दादा मारल आपल्याला, चल थांब. का? अरे रात्रीचे मायबाप गेले ज्ञानोबा, फक्त मला जाग केलं होतं. माझ्या गळ्याला बिलगू बिलगू मायबाप अंधारात रडले होते. का रडता आई? का रडता बाबा? शेवटचं रडणं आहे निवृत्ती. समाजाने स्वीकारावं तुम्हाला म्हणून आम्ही दोघंही देहांत प्रायचित्ताला चाललो. पण माझे 3 लेकरं झोपलेले आहे. सोपान, मुक्ता, ज्ञानोबा. सकाळी जाग आल्यावर तुझ्या गळ्याला बिलगू बिलगू रडतील. तुला विचारतील, दादा आई कुठे गेली, बाबा कुठे गेले. एकच विनंती आहे निवृत्ती, थोरला या नात्यानं माझ्या 3 लेकरांना मायबापाची आठवण होऊ देऊ नको. ती जबाबदारी माझ्यावर टाकून गेले ज्ञानोबा. आई बाबा, अरे यानं मारलं तरी चालेल, पण मुक्तानं सोपान वाट पाहत असतील, दादा काहीतरी आणेल. त्याची तिथपर्यंत नाही वाकचौरे. त्याला माहिती आहे. थांबला का? कळलं मला. मी गेल्यावर हे पडलेलं पीठ घरी नेण्याची इच्छा आहे का रे तुमची? तो दुर्जन तिथपर्यंत आला खुडे पाटील, आणि ते मातीत लातणी घासलं पीठ. चालते माहित. त्या दिवशी ज्याच्या नावावर आपण गाडीत बसतो यशीच्या, त्या माऊलीला, सोपान काकाला, 4ही भावांना उपवासी झोपावं लागलं पाणी पिऊन. एवढा त्रास समाजाने दिला, पण ज्ञानेश्वरी ग्रंथ पूर्ण झाला. निवृत्तीनाथ प्रसन्न झाले. ज्ञाना, मी ग्रंथावर प्रसन्न आहे. काय पाहिजे ते माग. तुम्ही प्रसन्न आहे का गुरुदेवा? एकच अपेक्षा आहे. ज्याने आम्हाला जन्मभर त्रास दिला त्यांचा दुर्जनपणा जाओ. पहिली मागणी काय आहे? जे खळाची व्यंकटी सांडो. याला म्हणतात अपकार्यावर उपकार. विठ्ठल एकच तास राहिला. आता हे जुनं गाव आहे, इथं कीर्तन करणं म्हणजे घरी आई बापा सोबत, भावासोबत, बहिणीसोबत गप्पा मारणं, त्यातला हा प्रकार आहे. त्याला तुम्ही कीर्तन म्हणा.
आणि बरोबर वेळेत मोकळे करतो. हा विठ्ठल संत त्यांचे उपकार जीवावर आहे आणि त्यांचे उपकार संतावर सुद्धा आहे. सगळी प्रमाण तुम्हाला माहिती आहे. जीवावर उपकार संताचे, ते जर नसते, जॅकेटवाले आपण कुठे असतो. संताचे उपकार जीवावर, संताचे उपकार संतावर. काय सांगू आता संताचे, काय सांगू आता संताचे उपकार. हे शब्द कोणाचे आहे? तुकोबारायचे. म्हणजे तुकोबाराही संतच आहे आणि माझ्यावर संताचे उपकार आहे ते कबूल करतात. म्हणजे संताचे उपकार जीवावर आहे, संताचे उपकार संतावर आहे, नवल नाही. संताचे उपकार देवावर सुद्धा आहे. असा कोण संत आहे ज्याचे देवावर उपकार आहे? ऐसा मारुती उपकारी, ऐसा मारुती उपकारी, ऐसा मारुती उपकारी, ऐसा मारुती आम्ही कसंही अभंगावर येऊ, तुम्हाला घेणं काय? अभंगावर आलो ना. सुरुवातीला वाटलं हे चाललं कुठं, सांगतं काय. मी शुद्धीवर आहे. ज्याची त्याची अभंग सोडवायची पद्धत असते. काय केंद्र सरकारचा नियम आहे का रे? पहिल्या चरणात सुरुवात करावी, सिद्धांत आला बस. 2 न 2 4 हा सिद्धांत आहे. मग आम्ही 2 न 2 4 म्हणू. 3.5 न अर्धा 4च होते, 3.25 न पाऊण 4च होते, 2.25 न पावणे 2 4च होते, 1.5 न 2.5 4च. आम्ही कसंही करू, फक्त 4ची गरज आहे तुम्हाला. आणि आनंद बरोबर आहे मारुती उपकारी. विठ्ठल अरे संताचे उपकार संतावर आहे, नवल नाही. संताचे उपकार जीवावर आहे, वैशिष्ट्य नाही. संताचे उपकार देवावर. अरे असा कोण संत आहे ज्याचे उपकार देवावर आहे, ज्याच्या दरबारात सेवा आहे? ऐसा, इकडे पाहा, ऐसा मारुती उपकारी, ज्याचे उपकार देवावर आहे. पहिलं आता नुसतं एवढ्यावर कीर्तन होईल. चंदन तरु हरी संत समीरा. चंदन तरु हरी संत समीरा, इथे 2 शब्द आले. संताला वारा म्हटलंय आणि देवाला चंदन म्हटलं. संत वारा आहे, भगवान चंदन आहे. चंदन सुगंधी आहे, पण सुगंध पसरवायचं काम कोण करतंय? वारा. तसं देव तुमच्यापर्यंत पसरवला कोणी? संत रूपी वाऱ्याने. हे संताचे देवावर उपकार. ऐसा मारुती उपकारी. तर इथे शब्द आहे
पहिली गोष्ट मारुती, आणि तुम्ही म्हणता संताचे उपकार, मारुती संत आहे. अरे याच्यावर एक कीर्तन होईल एवढी प्रमाण आहे. हनुमानजी लंकेमध्ये जात असताना, बस लांबवत नाही, जात असताना लंकेतल्या घराची रचना अशी होती, बाहेरून मंदिर वाटायचं. मंदिर समजून मारोतराव आत जायचे. आत गेल्यावर तिथे मॉज भक्षण मदिरा प्राशन कृत्य पाहून बाहेर यायचे. मंदिर मंदिर प्रति करी शोधा, देख जहा तहा अगणित चौधा. बाहेर यायचे. पहाटेपर्यंत फिरले, पण पहाटे एक घर असं दिसलं, हरी मंदिर तह भिन्न बनावा. हरीचं मंदिर बाजूला, राहण्याचा निवास वेगळा, चित्र भिंतीवर धनुष्य बाणाचं, अंगणात वृंदावन तुळशीचं. अख्ख्या लंकेत एवढं एकच घर मी जे वर्णन केलं ते. वृंदावन तुळशीचं अंगणात आहे, छोटंसं हरीचं मंदिर अंगणात आहे, धनुष्य बाणाचं चित्र भिंतीवर आहे, ते घर बिभीषणाचं आहे. हे पाहून हनुमानजीच्या आनंदाला पारावार नाही. रामायुध अंकित ग्रह शोभा वर्णिन जाई, रामायुधित अंकित ग्रह शोभा वर्णिन जाई, नव तुलसी का रुंदतः देख हर्ष कपिराई सियावर रामचंद्र. बस बस आनंद झाला. आनंद झाला हनुमानजीला, आणि होतोच. याला म्हणतात माझे या जातीचे माझं भेटो कोणी. अख्ख्या लंकेत एकच घर वृंदावनवालं. बस मारोतरावच्या आनंदाला पाराव. कल्पना करा, कल्पनाला काही खर्च आहे का? कोतकर शेळके नीट आहे का? काय खर्च आहे कल्पना? तुमचा मुलगा अमेरिकेला आहे, आता काही खर्च आला काय एवढ्याला? बाप हाडाचा वारकरी आहे, मुलगा मोठा अधिकारी आहे, 10 4 चाक्या, त्याला अंगरक्षक म्हणून अमेरिकेला, आणि तो सारखा म्हणतो बाबा एकदा तरी या अमेरिकेला, एकदा तरी या अमेरिकेला, एकदा तरी. बाप हाडाचा वारकरी म्हणतो काय रे अमेरिकेत? इंद्रायणी आहे का चंद्रभागा? विठ्ठलाचं मंदिर आहे का समाधी माऊलीची? नाही, पण याच बाबा, याच बाबा, याच. हो नाही करता करता बापानं होकार दिला. येतो, पण एका अटीवर, माझ्या पोशाखात, गुडघ्याच्या वर धोत्र, बाराबंदी, तांबडं पाकोट, 2 तुळशीच्या माळा, गोपी चंदन, बगलेमध्ये गाथा ज्ञानेश्वरी पिशवी राहील लटकून, आणि खांद्यावर भगवा झेंडा राहील. नाही तू म्हणशील तिथं आल्यावर म्हाताऱ्या बरमोडा घाल. नाही बाबा, तुमच्याच पोशाखात या बाबा. इथल्या मुलांनी बसून दिला, वेळ कमी होती ना, लवकर बसला म्हातारा. पण त्याच्याच पोशाखात, गुडघ्याच्या वर धोत्र, बाराबंदी, तांबडं पाकड, 2 माळा, तुळशीच्या, गोपीचंदनच्या बुक्का, बगलेमध्ये गाथा ज्ञानेश्वरीची पोथी, आणि इकडे खांद्यावर एक भगवा झेंडा. सगळे तांबड्या कलरचे प्रवासी होते परदेशातले, टोमॅटो सारखे कलर त्यांचे. मक्याच्या कणसाला केस असतात तसे डोक्याचे केस, त्याच्यात एकच बसलं झेंड्यावालं. आणि त्यांची इंग्रजीमधून निंदा चालू झाली या म्हाताऱ्याबद्दल. अरे याला काय कळतं? पण या हाडाच्या वारकऱ्यानं विमान उड्डाण झाल्यावर डोळे बंद केले, जपमाळ घेतली, विठ्ठल 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 विठ्ठल, 10 तास अमेरिका येईपर्यंत झाला प्रवास. काळजी करू नका, झाला प्रवास. मुलगा घ्यायला आला, ज्याला 10 4 चाक्या अंगरक्षक आहे, मोठा अधिकारी आहे, मुलगा घ्यायला. बाप जेव्हा विमानतळावर उतरला, सगळे लोक बघत होते. गुडघ्याच्यावर धोत्र, तांबडं पाकोट, बाराबंदी, माळा तुळशीच्या 2, बगलेत पिशवी, खांद्यावर झेंडा. त्याचे सगळे मोठे मोठे ऑफिसर अधिकारी होते 50. मुलगा लाजला नाही, पायातले जोडे काढले. ज्याला 10 4 चाक्या अंगरक्षक आहे, तो मुलगा अमेरिकेत अधिकारी आहे, पायातले जोडे काढले, घाई घाई आला, आणि विमानतळावर आपल्या वारकरी बापाला साष्टांग दंडवत घातला. जसा दंडवत घातला बापाला, तर बाप हुंदके देऊ देऊ रडू लागला. मुलगा उभा झाला, आपल्या बापाचे अश्रू पुसले. बाबा, हा बेटा, विमानात काही त्रास झाला? नाही. मग रडताय? आनंदानं रडतो बाळा. का? माझ्या परमार्थाचं सार्थक झालं. अरे एवढे 5-50 अधिकारी तुझ्या हाताखाली आहे, 10 4 चाक्या अंगरक्षक आहे, त्यांच्या समोर अमेरिकेच्या विमानतळावर या फाटक्या वारकऱ्याला बाप म्हणून घ्यायला लाजत नाही. मला याच्यापेक्षा काय मिळवायचं बाळा जीवनात? आता पुढचं सांगतो. एक साताऱ्याचा वारकरी मुलाकडेच गेला होता. त्याला सोडायला मुलगा विमानतळावर आला.
त्याचाही तसा ड्रेस होता. गुडघ्याच्यावर धोत्र, बाराबंदी, तांबडं पाकोट, 2 माळा तुळशीच्या, गोपीचंदन, बगलेत पिशवी, खांद्यावर झेंडा. ओळख नाही. हा वारकरी वळणचा, तो साताऱ्याचा. ओळख नाही, फक्त पोशाख सारखे. म्हणून एकमेकाच्या जवळ येऊ लागले. परिचय नसताना वागचौरे. जे एकमेकाच्या गळ्याला बिलगुन रडणं सुरू झालं वारकऱ्याचं. कुठे? अमेरिकेच्या विमानतळावर. का? माझ्या पांडुरंगाची भगवी पताका 7 समुद्रापलीकडे आणली. तुझा जय जयकार हो. मी का सांगतो हे? अमेरिकेच्या अध्यक्षाच्या भेटीत जो आनंद नाही, तो वारकऱ्याला वारकऱ्याच्या भेटीत आहे. याला म्हणतात माझे या जातीचे मज भेटो कोणी. तसं हनुमानजी इथून वाढलं. मी शुद्धीवर आहे. लंकेत गेल्यावर अख्खी सोन्याची लंका आहे, पण आनंद तिथं झाला. रामायुध अंकित ग्रह शोभा वर्णिन जाई, नव तुलसी का रुंदतः एक हर्ष कपिराई सियावर रामचंद्र. आनंद झाला, पण जास्त वेळ टिकला नाही. 9:11 झाली. जास्त वेळ टिकला नाही आनंद. का? हनुमानजीनं डोकं चालवलं. लंका निशिचर निकर निवासा, यहा कहा सज्जन कर बासा, मनमय तर्क करे कपिलागा. विचार केला, संपूर्ण लंका नगर राक्षसांचा आहे. इथं हा बप कसा असेल? मला फसवायसाठी रावण सरकारचा नाटक तर नसेल? कारण काही माणसं बंगल्यापेक्षा वृंदावन लय भारी बांधतात. थोडंसं हिरवीगार असते, एवढ्याहून समजायचं नसते. बंगल्यात वारकरीच असते. अंगण में देखे तो तुलसी का कुंडा और फ्रिज में देखे तो मुर्गी का अंडा. ये तो हनुमान जी लंका निवास. तेही समय बिभीषण जागा. त्याच वेळेला बिभीषणजी जागे झाले. आणि जेव्हा बिभीषणजी हनुमानजीच्या जवळ येऊन म्हणाले, आता कळलं मारुतीराया, काय मी वैऱ्याचा भाऊ असलो तरी माझ्यावर श्रीरामाची कृपा झाली. का? मोर भरोसभा सुनो हनुमंता, राम कृपा बिनु मिल नाही संता. तुमच्यासारखा संत ब्रह्म मुहूर्तावर वैऱ्याच्या भावाला दर्शन देतो, याचा अर्थ माझ्यावर रामरायाची कृपा आहे. जिथं वैऱ्याचा भाऊ हनुमानजीला संत म्हणतात, आपलं काय घेऊन बसला? म्हणजे हनुमानजी संत आहे हे सिद्ध झालं. आणि त्या संताचे उपकार संतावर आहे, संताचे उपकार जीवावर आहे. नवल नाही, संताचे उपकार देवावर आहे. कोणता संत? ऐसा. बस शुद्धीवर या. ऐसा दमला. मारुती उपकारी. मारुती, मारुत म्हणजे वारा. त्याच्यापासून झाला म्हणून एक नाव त्याचं मारुती आहे. मारुती. पण एक युक्तिवाद आहे. आपल्या मुलाच्या वयाची मुलं, बरं का, खुशाल आहे का बाबा? मच्छू, आपल्या मुलाच्या वयाची मुलं त्यांची लग्न झाली की म्हातारी स्वतःच्या मुलाला म्हणत असते, उरकून घे. अरे सून बघायची आम्हाला, उरकून घे. तो एका वर्गात शिकला, त्याला 2 लेकरं झाली, तो अजून भांगडीत पडत नाही. उरकून घे. पुढच्या वर्षी ते म्हणतं, पुढच्या वर्षी आम्ही मेल्यावर करणार आहे का लग्न? पुढच्या वर्षी. तसं अंजना माय दरवर्षी हनुमंताला म्हणायची वैशाखात, उरकून घे, मला सून बघायची आहे रे मारुती, उरकून घे. तरी हा बाबा भानगडीत पडला नाही. शेवटी माय रडायला लागली. मी तिथंच होतो म्हणून सांगतो. आता शब्दाची मजा पहा. बच्चे ने शादी नहीं की इसलिए जिसकी माँ रोती है उसी को मारोती कहते हैं. विठ्ठल. ऐसा मारुती उपकारी, ऐसा मारुती उपकारी, ऐसा मारुती उपकारी, ऐसा मारुती उपकारी. तुकालो रे चरणावरी, तुकालो रे चरणावरी, जाने सीता शोध के, जाने सीता शोध के. तुकालो रे चरणावरी, तुकालो चरणावरी, जाने सीता शोध केली, जाने सीता शोध केली. ज्याचे देवावरही उपकार आहे असा कोण संत आहे? ऐसा मारुती उपकारी. आणि देवावर उपकार करणारा मारुती राया असल्यामुळे तुका लोळे चरणावरी. आणि पा कर्तबगारी मुलाची असली तरी सडके शाबासकी पूर्वीपासूनची पद्धत आहे. धिक शब्द धन्यच्या विरुद्ध आहे. मराठीमध्ये धन्य विरुद्ध धिक.
तुमच्या पखवादातही धिक आहे. ते कुठे कुठे धिक याचा धिक म्हणजे धन्येच्या विरुद्ध धिक. इथं धिक शब्द पखवादात का आला? तिथं तमाशात नाही, ते तिथं नरककुंड उपजाव आहे. बोल नरककुंड उपजाव, नरककुंड उपजाव, नरककुंड उपजाव, नरककुंड उपजाव. तरी कोणी उठत नाही. बसलेल्यांना वाटते बिगर तिकीट उपजाव असेल रे. आपण तर तमाशाला तिकिटा काढून आलो. मग तुंतून विचारतो कोण 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 कोण. ते तसंच वाचतं रात्रभर. हे आपलं धिकसाठी सांगतो मी. नरककुंड उपजाव, नरककुंड उपजाव, नरककुंड उपजाव. तुंतून म्हणतो कोण 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 कोण. आणि मग मंजिरा उत्तर देतो सज्जन 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 सज्जन. मंदिरा वाचतो का? बिगर तिकीट आणि तिकीटवाले सज्जन डूब जाओ. इथे धिक आहे, धिक. येशाम्न प्रीती. ज्याचं प्रेम भगवान श्रीकृष्णावर नाही त्याला पखवाद सांगतो. धिकतान 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 धिगेतान हे शब्द आहे. धिकतान 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 धिगेतान सततम कथयंती कीर्तनस्य मृदंगः. याचा धिकचा अर्थ आहे धिक्कार, धिक्कार. आणि तो धन्येच्या विरुद्ध आहे. म्हणून मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा. अरे मुलगा नाही झाला. व्याली कुऱ्हाडीचा दांडा, व्याली कुऱ्हाडीचा व्याली कुऱ्हाडीचा वरणच खाली तोटा, वरणच खाली तोटा, खाली तोटा, वरणच खाली तोटा, वरणच खाली तोटा. व्याली कुऱ्हाडीचा अजिबात माझ्या बापाला घाबरायचं नाही. उद्यापासून सांगायचं का ढोक माराच्या कीर्तनात टाळलं तू कोण लागून गेला. आता नाही घाबरायचं बरं. व्याली कुऱ्हाडीचा दांडा वरणच घाली तोंडा. कुऱ्हाडीचा दांडा गोताच काळ म्हणतो आपण. अरे असा मुलगा जर जन्माला आला तर त्या मुलाचं काय होतं? मुलाचं काय व्हायचं ते होऊ दे, पण त्याच्या आईचं तुका म्हणे जाय नरका अभक्ताची माय. जिथे अभक्ताच्या मायला धन्य धिक्कार केला, मग धिकच्या शब्द उलट आपलं त्यासाठी चाललं. अभक्ताची माय तिचा धिक्कार केला संतांनी, मग भक्ताच्या मायला मग पंढरीची नाही कोणा अभिमान पाया पडे जन एकमेका. माझे तिघही भाऊ त्याच्या पाया पडतात, हे का नाही पाया पडत? म्हणे मुक्ताबाई जाईना दर्शना, आधी अभिमाना दूर करा. अरे तुका म्हणे मोक्ष देखील या कळसन तात्काळ हा नाश अहंकाराचा. पंढरपूरच्या मंदिराचा कळस बघितला तर अहंकार संपतो. हे रात्रंदिवस देवाच्या सोबत असून कार्य अहंकार गेला नाही, कार्य अहंकार गेला नाही, कार्य अहंकार गेला नाही, अखंड दयाला देवाचा शेजार, अखंड दयाला देवाचा शेजार, अखंड दयाला देवाचा शेजार, अखंड दयाला देवाचा शेजार. कार्य अहंकार गेला नाही, अहंकार गेला नाही, कार्य अहंकार गेला नाही. अखंड दयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार गेला नाही. मला तर असं वाटतं दादा, काय उसाच्या शेजारी एरंडाची झाडे. एक शेती कॉलेज कुठं शिकली होती मुक्ताबाई? ते अभंग मुक्ताबाईचे आहे बरं का. तुम्ही तुकोबाराच्या गाथात पाहाल. उसाच्या शेजारी एरंडाची झाडे. मुक्ताबाई म्हणली दादा उसाच्या शेजारी एरंड किती दिवस राहिला तरी कारखान्याला एरंड नाही जात, ऊस जातो, ऊस जातो. हे कशासाठी शब्द वापरले मुक्ताबाईने? उसाच्या शेजारी एरंडाची झाडे. अरे काय त्याची पाडी गोडी आली. तसा पंढरीचा पांडुरंग ऊस आणि हा एरंड नामा. कार्य अहंकार गेला नाही. तिथे कबीरजी होते, रे मुक्ता सच कहती व नरकच्चा बे कच्चा नाही गुरु का बच्चा. कच्चा आहे कशावरून? गोरोबा काका म्हणजे थांबा घाई करू नका, 1 तास आहे अजून आपल्याकडे, अजिबात टेन्शन घेऊ नका. मग गोरोबा काकानं परीक्षा हातात थापाटनं घेतलं.
चला लाईनला बसा. 1 नंबरला निवृत्तीनाथ, 2 नंबरला ज्ञानोबा, 3 नंबरला सोपान काका, 4 नंबरला मुक्ताबाई, 5व्या नंबरला बसले नामदेव बाबा. घेतलं थापटणं काकानं, तेर डोकीचा काका हाणिले थापटणे निवृत्तीच्या माता. हे टोकाटाकी नाही, अभंग पाठ करून बोलतोय मी, नाही तर माझ्याकडे रागान पाहू नका. अरे पुरावा पाहिजे ना, काय ठोकून चालतं काय. हाणिले थापटणे निवृत्तीच्या माथा, डेरा झाला निका परब्रह्म. भाजलं बरं का हे काका म्हणतात. त्याची थापटणे ज्ञानेश्वरावर, मग काहीचे कोरे उरे ते लही भाजलं. नामदेवराय म्हणले या भागात हे पद्धत आहे का पाहुण्याचं स्वागत. कांदा पोहे नाही, उपीट नाही, थापटणं 5व्या नंबरवर आहे ते. त्याची थापटणे सोपानाच्या डोही, यात लेश नाही कोरा कोठे. त्याची थापटणे मुक्ताईला हानी अमृत संजीवनी उतू आली. आणि त्याची थापटणे नामदेवावर, डोळे चोळे मोहरे रडू लागले. नामदेवाच्या डोक्यात थापटणं काकांना हाणल्या बरोबर नामदेवाचं रडणं सुरू झालं. मग ते काकानं संत सभेमध्ये जाहीर केलं, गोरा म्हणे कोरा राहील गे बाई, गोरा म्हणे गोरा राहील बाई, गोरा म्हणे गोरा राहील गे बाई, गोरा म्हणे गोरा शून्य भरी नाही भाजीला, शून्य भरी नाही भाजी गेला, जाहीर केलं गोरोबा काकाने. गोरा म्हणे कोरा राहिला गे बाईन, शून्य भरी नाही भाजेला. कच्चा आहे, कच्चा आहे तर भाजा. भाजा म्हटल्यावर नामदेवराय हादरले. भाजा आमचा पंजोबा भाजला मडे घाटावर, आजा भाजला तसा भाजण्याचा कार्यक्रम असेल तर पंढरपूर दिसत नाही. 2-3 वेळा उडबस 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 केली. नामदेवाकडे लक्ष मुक्ताबाईचं गेलं. दादा काय मुक्ता, नामदेवाकडे पाय काय पळ्याच्या तयारीत आहे. अरे हे सगळे अभंगच आहे. म्हणे मुक्ताबाई पळाव्यासी पाही, आसन स्थिर नाही नामयाचे. एवढ्यात लक्ष नाही पाहून जे नामदेवानं धूम ठोकली आळंदीतून सरळ पंढरपूर. पांडुरंगाच्या पाया पडले. कसं काय झालं स्वागत आळंदीला. देव म्हणले पागोट काढून स्वागत दाखवलं, टोमॅटो एवढं टेंगुळ. हे स्वागत आळंदीचं का. अतिथी आदर केला मुक्ताबाई, लाकडानं डोळी फोडली माझी. एवढीशी मुक्ता तिने माजविली, कळी नाहीशी संत मंडळी कपटी तुझी. अरे नामा 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 काय भाजणार होते, पडत आलं म्हणून वाचलो. तरी गुरु करावं लागेल. ठीक आहे पण आळंदीला नका पाठवू, दुसऱ्या गावला. मग दुसरं गाव सांगितलं. देव म्हणे नाम्या विसोबा खेचरासी, देव म्हणे नाम्या विसोबा खेचरासी, शरण तयासी जाई वेगी. जा दुसऱ्या गावला जा. कुठे. औंढा नागनाथ. देव म्हणे नाम्या विसोबा खेचरासी शरण तयासी जाई वेगीन. मग नामदेव महाराज औंढ्या नागनाथाला आले. विसोबा खेचर स्वामी जोड्यासह पाय पिंडीवरनं पौडलेले. नामदेवाचा चेहरा उतरला. कुठला रे भाऊ. जाऊ दे आता. कुठला नाही कुठला. पंढरपूर. इकडे कशाला आलता. आलतो तुला गुरु करायला, देवानं पाठवलं. लेका जोड्यासह पिंडीवर पाय, तुला काय गुरु करायचा. अरे म्हातारा झालो रे नाम्या, पाय उचलत नाही. उचलत नाही तर तिथं कसे ठेवता आले. अरे 10 वाजले कशाला वेळ घालवतो, दुसरीकडे ठेव. दुसरीकडे ठेवल्यावर तिथेही पिंड, तिसरीकडे पिंड. जाऊ भोवताल पाय फिरवले विसोबा खेचर स्वामीचे, प्रत्येक ठिकाणी पिंड. आणि मग विसोबा खेचर हसले. कळलं का नाम्या. काय देवाविन ठावरिता कोठे आहे, देवाविन ठावरिता कोठे आहे, विचारून पाहे तुझे नाम्या. हा गुरु उपदेश कुठे. विसोबा खेचर. देवाविन ठावरिता कोठे आहे, विचारून पाहे तुझी नाम्या. आणि हा गुरु उपदेश घेतला. नामदेवराय आता आले बरे का. रुपेश महाराज चंद्रभागेच्या वाळवंटात 3 दगडाची चूल मांडली. स्वयंपाक सुरू केला. चपात्या तयार झाल्या. चपात्या. पुन्हा परीक्षा घ्यायची ठरवलं देवानं. कुत्र्याच्या रूपात देवाला
नामा स्वयंपाक करीत बैसला, केशव स्वान रूपी आला, रोट्या घेऊन पळ्याला, सर्वाभूती विठ्ठल, नामा घेऊन तुपाची वाटी, नामा लागे स्वानापाठी, तूप घेगा जगजेठी, कोरड्या रोट्या का खासी. हे कळतं ना? हो म्हणत आहे. चपात्या घेऊन पळ्याला कुत्र, तर नामदेवराय तुपाची वाटी घेऊन मागे लागले. इमानदारीनं सांगा, आपल्या चपात्या कुत्र्यानं पळवल्यावर तुपाची वाटी दगड हाड हाड हाड. पण नामा घेऊन तुपाची वाटी, नामा लागे स्वाना पाठी. देवा, कोरड्या चपात्या खाऊ नका, पोटात दुखल, चपात्याला तूप लावा. नामा घेऊन तुपाची वाटी, नामा लागे स्वाना पाठी, तूप घेगा जगजेठी, कोरड्या रोट्या का खासी. तव स्वान हसूनी बोलले. आता कुत्र्याच्या रूपातला देव हसायला लागला. नाम्या, लेका त्या दिवशी घिसाडी होऊन आलो तर धोत्रण तांब्या टाकून पळाला, आता कुत्र होऊन आलो तर तुपाची वाटी घेऊन मागे लागला. देव हसूनी बोलले. नाम्या, तुझं कैचरे कळले, येरू म्हणे खेचरे उपदेशिले, सर्वाभूती विठ्ठल. बस, देवाच्या सानिध्यात राहून सुद्धा जो लाभ झाला नाही त्यासाठी गुरु करावा लागला. एवढं महत्वाचं पात्र जीवनामध्ये गुरुच आहे. गुरु शब्दामध्येच तो अर्थ आहे. गु शब्द स्पंदकारोस्ती रुकारो तन निरोधक अंधकार निरोधित्वा गुरुरित्य येते. गुरु पहिलं जे अक्षर आहे त्याचा अर्थ अंधार होतो, आणि पुढचं रु आहे त्याचा अर्थ प्रकाश होतो. प्रकाश म्हणजे ज्ञान, अंधार म्हणजे अज्ञान. अज्ञानाकडून ज्ञानाकडे म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचं कार्य करतात ते गुरु. म्हणून एक वाक्य शाळेत लिहिलं असते, आपलं लक्ष नाही, तमसोमा. ते त्यासाठीच आहे. तमसोमा ज्योतिर्गमय, अंधाराकडून प्रकाशाकडे. गुचा अर्थ अंधार, रूचा अर्थ प्रकाश. अंधाराकडून प्रकाशाकडे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेण्याचं पवित्र कार्य करतात. त्यांना एकेरी भाषेत बोलायचं नाही, म्हणून जी लावायचा असतो. म्हणून झाला शब्द गुरुजी. बरं का? जी हा आदर आहे. जीचा अर्थ महाराज होतो. जी आदर. कुलवान घराण्याची अजून ओळख आहे. बाप मुलाला हाक मारत असला तरी आदराने बाळासाहेब, बाळासाहेब उभा राहतो. जी नंतर पुढचं काय असेल ते समजा. घराणं कुलवान आहे, नाही ते एखादं घराणं ए महाद्या, महाद्या म्हणतो. म्हाताऱ्या दम काढणं बैराय का येतो ना, घराणा होतो ऐसा. जी, अरे जी हा आदर आहे. जी, तुम्हाला एक माहिती आहे, बहिणीच्या मिस्टरला काय म्हणतात? आहे ना जी. जी आहे का? अरे बहीण नांदवायची आहे आपली, त्याला आदर द्यायचा आहे मिस्टरला. दाजी, हा जी आदर आहे. त्याच्यात तर हिंदीत पुन्हा एक मजा आहे. दाजीला हिंदीत काय म्हणतात? जी जाजी. आता डबल जी झाले ना, हे नीट ऐका ना तुम्ही. तो एकच जी आहे दाजी, आणि हिंदीत काय झालं? जी जाजी. कैलासराव, हे गाणं होतं पूर्वी, ते हिंदीत होतं म्हणा. तुम्हाला पाठ आहे, तुम्ही सांगा. जिसके आगे जी, जिसके आगे जी, जिसके पीछे जी, जिसके आगे पीछे जी जी, वो मेरे जीजा जी. हे तसं गुरुजी, गुरुजी, गुरुजी. अरे कुठेही पाय. आता ही सगळी अरे पारमार्थिक संस्करण संपन्न झालेले भाविक माझ्या पुढे आहे. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानाचे राजा आहे का नाही? गणपतीला आदर देताना काय? ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय वेद्यात्मरूपा देवा तूच गणेश. पण ओम नमो जी. हनुमानजीसाठी अभंग तुकोबाराने केला. शरण शरण जी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. हा आदर आहे. तुकोबाराय हनुमानजीला शरण शरण जी, ज्ञानोबाराय गणपतीला ओम नमो जी. तसं गुरुजी विठ्ठल. जगातलं सर्वात श्रेष्ठ पात्र गुरु. हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु विना देव तुझा गुरु हा सुखाचा सागर, देवाचा आदर. ठीक आहे, आज गुरुवरच आहे कार्यक्रम आपला, होऊन जाऊ द्या. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु विन देव तुझा पाहता नाही त्रैलोकी. गुरु
सुखाचा सागरू, गुरु प्रेमाचा आगरू, गुरु धैर्याचा डोंगरू, कदा काळी डळमळीना, गुरु कामधेनु गाय भक्ता घरी दुभतस. गुरु एवढं महत्वाचं पात्र गुरुच आहे जीवनामध्ये. अधिकारी गुरु नाही तर गुरुचे प्रकार आहे. जयापासून होय अर्थप्राप्ती, ते समर्थ शिष्यावडती, दीन शिष्या ते उपेक्षिती, ही दांभिक स्थिती गुरुत्वा. दांभिक स्थिती. कही जादूगर होते गुरु, कही जादूगर होते गुरु, फूफा किया करते सदा, ठाणे ठुणे बतलाए के दुनिया को करते फिदा. पर याद रखना भाइयों यह गुरु नहीं गुरगुर है, कुत्ते तो भी कुछ ठीक है, यही लबाडे शूर है. म्हणून व्याख्या काय, तन मन धन कर गुरुशी अर्पण. तुम भोपळ्या घेणं माग पीठ बाजरीचं नाही का, याला कर अर्पण. अरे गुरु तो ऐसा चाहिए शिष्य का कछु ना लेत, शिष्य तो ऐसा चाहिए गुरु को सब देत. गुरुला सर्वस्व देणारा शिष्य आणि शिष्याचं काही न घेणारा गुरु. अरे का मग ते भेटतात कधी? अरे त्याला शोधायची गरज नाही, ते गुरु तशा शिष्याचा शोध घेतात. आंब्याच्या झाडाला कैरी पाडायला आली, सुगंध सुटला म्हणजे ती कैरी पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन टपाल आणते का? आमच्या भागात एका झाडाला कैरी पिकली बरं का कैलासराव, सुगंध सुटला, ती पोस्ट ऑफिस मध्ये गेली कैरी. तिनं पत्र आणलं, त्याच्यावर लिहिलं, हरिभक्तीपरायण पोपटराव, मी पाडाला आल्यामुळे सुगंध सुटला, बाकीचे कावळे वगैरे पक्षी धुमाकूळ घालतात, तेव्हा तुम्ही पत्र पाहताच येऊन मला खाण्याची कृपा करावी, आपली कैरी. कैरी पाडाला आली की पोपट आलाच न बोलावता. तसं ऐसी कर्म साम्य दशा, जे तवय विरेशा, तया सद्गुरु आपैसा भेटेची गा. शिष्याची तशी तयारी झाल्यावर गुरुला शोधावा लागत नाही, गुरु त्या शिष्याचा शोध घेतो. तशी म्हणजे गुरु भेटतात, पण महाराज म्हणतात त्याच्यासाठी मला मरावं लागलं. झाला प्रेत रूप शरीराचा भाव, झाला प्रेत रूप शरीराचा भाव, आता थोडक्यात घ्यावं लागलं, घड्याळ खूप झपाट्याने चाललं ना, तर गुरुच होईल आपला. झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्षीला ठाव स्मशानीचा. महाराज म्हणतात मी मेलो, पण नवल असं आहे, स्वतःच्या प्रेतयात्रेलाच मी पाहिलं. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. मी मेल्यावर रडारड सुरू झाली. घरचं नव्हतं रडत कोणी, मग रडते रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणते हाय हाय यमधर्म. माया रडू लागली, काम रडू लागला, क्रोध रडू लागला, यम धर्म रडू लागला. म्हणले आपलं ग्राहक गेलं, आणि मग मला स्मशानात नेलं. महाराज म्हणतात वैराग्याच्या क्षणी लागल्या शरीरा, वैराग्य रूपी गोऱ्याच्या ढिगाऱ्यावर माझं प्रेत ठेवलं. हे नीट आहे का? हे कैलासराव नीट आहे का? गुरु कधी भेटतो आपण? मी शुद्धीवर आहे, तिथे चाललोय. कुठून चाललो कुठेही जाऊ द्या, पण तिथे येतो. गोऱ्या वैराग्याच्या पेटवल्या ज्ञान अग्नीनं, ठेवलं त्याच्यावर प्रेत. मग एक विधी असतो, ते मडकं फिरवायचा. फिरविला घट, फोडीला चरणी. घट फोडणे म्हणजे देह तादात्म्य सुटणे, त्याला म्हणतात घट फुटला. महावाक्य ध्वनी बोम झाली. महावाक्य 4 आहे, प्रज्ञानाम ब्रह्म, अयमात्मा ब्रह्म, अहम ब्रह्मासी, तत्वमसी. ही 4 महावाक्य आहे. देह तादात्म्य सुटलं. देह म्हणजे तू नव्हे, तो म्हणजे तू आहे. तत्वम असी. महावाक्य ध्वनी बोम झाली. शेवटी माझ्या देहाची मी 3 चिमट्या झालेली राग बघितली. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, आणि मग उजळेला दीप गुरु कृपा. मग पहिलं चरण सत्य गुरु राय कृपा भजते, 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 सत्य गुरु राय कृपा भजते.
कैलासराव कधी कधी कृपा केली? तुका म्हणे रक्षा झाली आपोआप आणि मग उजळला दीप गुरुकृपा, सत्य गुरुराय कृपा मज केली. गुरुपेक्षाही गुरुची कृपा, छाया तू बडी घणी तुझेस बडो नको होय. लक्षात घ्या, रामचंद्रानं कृपा मारुती रायावर केली. काय झालं? ज्याच्यावर कृपा केली तो एका उडीत गेला लंकेत, ज्यानं कृपा केली तो राम चालत गेला पुलावून. हा तर फरक लक्षात घ्या. जय श्रीराम. जिमिया मोहग रघुपती करबाना येई भाती बिर चले हनुमान. कामापुरतं धनुष्यापासून जसा बाण सुटावा असे सरळ रेषेत हनुमानजी एका उडीत लंकेत जातात. ज्याच्यावर कृपा झाली तो हनुमान एका उडीत जातो, ज्यानं कृपा केली तो श्रीराम पुलावून चालत चालत जातो. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ कृपा आहे आणि कृपेत काय ताकद आहे याची कल्पना कृपा करणारालाही नाही. म्हणून गुरुपेक्षाही एक लक्षात ठेवा, गुरुपेक्षाही गुरुवरची श्रद्धा महत्वाची आहे. श्रद्धा. ते एक मेंढ्या वळणारा गडी होता, तिकडची गोष्ट आहे, इकडची एकही सांगत नाही. आडदाड होता बिचारा, तब्येतीनं चांगला होता. 6.5 फूट उंची, 58 इंच छाती, कोल्हापुरी मिशा, सफरचंद सारखे गाल, 112 किलो वजन, मेंढ्या वळणारा गडी, उजव्या खांद्यावर घोंगडं. त्याला कळलं की पलीकडच्या गावात एक गुरु आले, ते शिष्यांना माळी घालतात आणि गुरु केला पाहिजे म्हणून तेही गेलं. गुरुला दक्षिणा लागते म्हणे. आपल्या शेतातून गेलं 2 वांगे आणि कोशिंबीरची पेंडी गुरुसाठी. आता मेंढ्या वळणारा गडी साधा भोळा. आणि त्या गुरुच्या भोवताल परदेशातले शिष्य बसले होते, तांबड्या कलरचे, टोमॅटो सारखे कलर, मक्याच्या कणसाला केस तसे डोक्याचे केस जमले. हे तिथं गेलं घोंगड्यावालं, वाकलं नाही, नमस्कार नाही. जर्सी गाईच्या खोंडाला शेतकरी चारा टाकतो तसं उभ्यानंच आपटले वांगे. गुरु वाकलं नाही. 2 वांगे आणि कोशिंबीरची पेंडी. गुरु तर हादरलाच. कमी जास्त बोलावतो काठी आहे. कर बाबा, काय तुला गुरु करायचा आहे? तुला मेंढ्या वळणारा आदर बिदर काय नाही. झालो मी तुझा गुरु. झाला का? हा. दक्षिणा काय आणली? गुरु म्हणले. आंधळ्या झाला का? दिसत नाही का तुला वांगे कोशिंबीर? ठीक आहे, जा आता. मंत्र देणं याची उभाटी. मंत्र देणं. परदेशात शिष्य आहे, त्याला म्हणते हे घोंगड्यावालं. अरे यही मंत्र आहे, 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी. हा मंत्र आहे का? हा. याचा फायदा सांग ना आता. अरे जा, श्रद्धेनं जप कर, भावसागर तरशील. झालं. गुरुनं चेष्टा केली, यानं श्रद्धा ठेवली. घरी आलं. दिवसभर मेंढ्या वळताना 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी. संध्याकाळी आलं म्हणजे 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी. जेवायच्या आधी 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी. झोपायच्या आधी 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी. उठलं म्हणजे 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी. आंघोळ करताना 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी. दिवसभर मेंढ्या वळताना 2 बैंगन. 1 वर्ष मंत्र जपला त्यानं, 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी. आणि दुसऱ्या वर्षी ते गुरु आले, याला कळालं. निघालंय. बायको म्हणली, कुठं चालला तुम्ही? गुरु आलं माझं. कुठं? पलकड. पलकड. मग तुम्हालाच वाटतं का गुरुचं दर्शन घ्या? आमची नाही इच्छा होत? असं करा ना, आम्ही सगळी तयारी करून ठेवते, घर सारवून ठेवते, रांगोळ्या घालून ठेवते, गादी टाकून ठेवते, थॉम्सनची द्राक्षे, केळी वसईची, संत्री नागपूरचे, हांबे आपूचे, ग्लुकोजचं बिस्किट, काय लागतं ते. पण गुरुला घरी आणा. ठीक आहे म्हणला. गेले. नदी दुथडी भरून वाहत होती, याला पोहायला येत नाही. गुरु पलीकडच्या गावात आहे, कसं जावं? पण एकदम लक्षात आलं. गुरु महाराज म्हणले होते गेल्या साली, 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी. भावसागर तरशील. भावसागर. नदी काय अवघड आहे म्हणला. 1000 फुटाची. घोंगडं अंतरलं कैलास नदीच्या काठाला. घोंगड्यावर बसलं, डोळे मिटले, गुरुचं ध्यान केलं, मंत्र जपला. 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी. चल घोंगडी पैल थडी. अरे गेलं ना पलीकडे, पाहता काय माझ्याकडे? घोंगडं झटकलं. रुपेश महाराज खांद्यावर टाकलं. आलं. ते गेल्या सालचे तांबडे भोवताल बसलेच होते. पण तांबड्यानं गुरुनं ओळखलं, गेल्या सालचं वांगेवाला आहे. लक्षात राहा. दक्षिणा. तू पलीकडच्या गावचा का? हो गुरु महाराज. रात्री मुक्कामी होता? नाही हो. मग घरून आलो. घरून आला? अरे नदी दुथडी भरून वाहते, पुलाची सोय नाही, नावेची सोय नाही, पोहून आला म्हणून तर कपडे भिजले नाही. चेष्टा करता का गुरु? काय म्हणला तू गेल्या साली? एकेरीच होत. 2 बैंगन कोथमीर की जुडी. भावसागर तरशील म्हणला होता. नदी काय अवघड आहे? 2000 फुटाची. पलीकडे घोंगड्यावर बसलो, डोळे मिटले, तुझं ध्यान करून इकडे आलो. मग तर कॅमेऱ्याकडे तोंड करतात तसा गुरु पाहू लागला घोंगड्यावाल्याकडे. घोंगड्यावर बसून पाण्यावर. हा, नुसता नाही आलो. मग तुझी तयारी झाली? आता हादरला गुरु. अरे माझी तयारी? दर्शनाची परिवार वाट पाहतो, गादी टाकून ठेवली.
द्राक्षे केळी. कैलासराव तुला घेऊन जायला आलो. आत्ता गुरु हादरला. म्हणले आता बिगर तिकीट हिंदी महासागर. अरे गोंगड्याहून कुठे जातात का पाण्यातून? नाही म्हणावं श्रद्धेला तडा जातो, हो म्हणावं तर धडधडीत मरण आहे. पण गुरुनं ठरवलं एक दिवस मरायचंच आहे. पण या भोळ्या बाबड्याच्या श्रद्धेला तडा जाऊ द्यायचा नाही. चल बाबा, घोंगड्यावालं पुढं हे गुरु माग आणि 5-50 तांबडे त्यांच्या माग. हे टोळकं तांबडे मक्याचे केस. नदी दुथडी भरून वाहताना पाहिली कैलासराव. गुरुनं पहिलं नदीच्या पाण्याकडे पाहिलं, मग तांबड्याकडे. तांबड्याला हात जोडले आणि गुरुच्या डोळ्याला धारा लागल्या. आम्ही जातो आमच्या गावात. तांबडी रडत होते. ते म्हणले आता मरतोय गुरु, आमचा राम राम घ्यावा, आता नाही येणे जाणे. संतोष सहज खुंटले बोलणे, आजवर होतो तुमच्या गावी, आता कृपा असू द्यावी. आम्हाला ए झालं का बोलून तांबडे सोबत 10:30 वाजले. त्यानं डबल अंथरलं, डबल सीट जायचं आहे ना. गुरु बसला माग बसला गुरु तर लट 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 कापत होता. गोंगड्यावाला म्हणला कशा बाता हाणतो प्रवचनात, भाऊ सागर तरा. नदीच्या पाण्याला घाबरला. हे बघ गुरु, तुला पाण्याची भीती वाटते, माझी कंबर धर. अरे भाऊसागर तरण्यासाठी शिष्यानं गुरुची कास धरायची असते. हे घोंगड्यावाला म्हणतं माझी कंबर. त्यानं मजबूत कंबर धरली गुरुनं. का? त्याचा उद्देश वेगळा होता. मरू तर दोघही मरू, डेड बॉड्या दोघांच्या येऊ दे बाहेर पंचनाम्याला. मजबूत धरली तरी लट 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 कापत होता. अजून भीती समजली नाही तुझी? पाण्याला घाबरला. एक काम कर, काय डोळे बंद कर. गुरु म्हणला करतो बंद, आता उघडायचे नाही. डोळे बंद केले, मंत्र जपला शिष्यानं. 2 बैंगणे कोथमीर की जुडी, चल घोंगडी पैल थडी. गुरुनं शिष्य घोंगड्यावर बसून पलीकडे गेले. शिष्यानं घोंगडं झटकलं, खांद्यावर टाकलं. 1 वर्षापासून घोंगड्यावाल्याचा टिंगल करणारे तांबडे या काठाला घोंगड्यावाल्याचा जय जयकार करून नाचू लागले परदेशात. तिकडे शिष्य जेव्हा घोंगड्यावाला उभा झाला, परदेशात ज्याचे शिष्य आहे त्या विद्वान गुरुनं साष्टांग दंडवत घोंगड्यावाल्याला. पायाला मिठी मारून गुरु इतका रडला, नयन के जलसे पगत होय. अश्रूनं पाय भिजवून काढले. अहो तुम्ही गुरु आहेत माझं, कोण्या नरकाला नेऊन घालताय मला, तुम्ही माझ्या पाया पडता. अरे भाऊ, वांगेन कोशिंबीर मंत्र आहे का रे? अरे देवाची शपथ घेऊन सांगतो राजा, मी गेल्या साली तुझी टिंगल केली रे, पण तू जगाला दाखवून दिलं श्रद्धेत काय ताकद आहे. तू तरला यात नवल नाही रे, जग जाहीर तुझा गुरु तारला. मग गुरुपेक्षाही गुरुवरची श्रद्धा महत्वाची आहे. श्रद्धावान लभते ज्ञान. इथे नुसतं गुरु भेटले नाही, त्यांनी कृपा केली. 10:30 झाले तरी तेच चालू आहे. सत्यगुरु राय कृपा माझं केली, कृपा केली, पण मला वाईट वाटतं. वाईट कशाचं वाटतं? परी नाही घडली सेवा काही, परी नाही घडली सेवा काही, परी नाही घडली सत्यगुरु राय कृपा मज केली, सत्यगुरु राय कृपा मज केली, सत्यगुरु राय कृपा मज केली, सत्यगुरु
केली. महाराज म्हणतात मला दुःख या गोष्टीच आहे, गुरुची काही सेवा घडली नाही. परी नाही घडली सेवा काही. द्याणीमणी नाही बरं का कैलासराव, द्याणीमणी काही नाही. आपला सकाळी उठलो, मी आधीच सांगून गेलो होतो कैरी पाडाला आली म्हणजे पोपट त्या कैरीला शोधत येतो. तसं कर्मसाम्य दशान जेत वैविरे असं सद्गुरू आपैसा भेटेची गा. मग ते ठरवून नाही आपैसा, त्याला शोधायची गरज नाही. मग सहज सकाळी उठलो ना, आंघोळीला चाललो असताना सापडविले वाटे जाता गंगास्थान, 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 सापडविले वाटे जाता गंगास्थान. मस्तकी पुजान देवी सापडविले वाटे जाता गंगास्थान, सापडविले वाटे जाता बस कैलासराव अभंग बराच मोठा आहे. आता थोडा थोडा स्पर्श करू. कैलासरावचं गायन म्हणजे काय, एकदा असा आलाप घेतला कैलासरावनं, एका कीर्तनकाराचे नकली दात असल्यामुळे हसता हसता दात पडले. चुकीचं आहे का? हो म्हणा ना. मी त्या महाराजचं नाव सांगत नाही, अरे तुम्हाला काय माहित, ती दाताची कवळी होती. लोकांना वाटलं ओरिजिनल आहे, पण ह्यानं आलाप घेतल्यावर त्याला हसू आवरलं नाही, दोन्ही कवळ्या बाहेर. अरे जे नुसतं आवाजानं दात पाडते ते काय करणार नाही मला. कैलासराव एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ, नियोजित वेळेत पूर्णविराम, चाल शेवटी घेऊ. एकदा काय मला काही कोणी कंटाळलं नाही अजून, वन्स मोरच आहे, पण मी तंतोतंत सांभाळतो ना. आणि समयो जाणा नाही तर कीर्तन मुलाच्या बारशाचं 12 वर्षांनी लेकरू झालं, आनंदानं कीर्तन ठेवलं, बुवानं भंग घेतला. शेवटचा हा दिवस